ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये मालिका एक जबरदस्त लीप घेत आहे। म्हणजे आता मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे। आत्तापर्यंत आपण पाहत होतो जी प्रिया अर्जुन सोबत लग्न करण्यासाठी तडफडत असते आणि ज्या पूर्णाजीला तन्वी आपल्या घरची सून व्हावी असं वाटत असतं, तीच पूर्णाजी एक भयंकर निर्णय घेते आणि तो निर्णय घेण्यासाठी एक भयंकर घटना घडणार असते। भयंकर घटना घडल्यामुळे आता पूर्णाजी निर्णय घेणार आहे की तन्वीलाच या घरची सून बनवायचं, पण अर्जुन सोबत नाही तर अश्विनची बायको म्हणून। अश्विनच्या मनामध्ये एक वेगळीच मुलगी असते, पण जिच्यासोबत लग्नासाठी अश्विनचं काहीतरी प्रॉब्लेम असतो। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची घटना घडत प्रिया सुभेदारांची धाकटी सून होणार असा पूर्णाजी भयंकर निर्णय घेते। कल्पनाला हा निर्णय कदापि मान्य नसतो। कल्पनाला माहिती असतं की तन्वी या घरात आली तर या घरामध्ये खूप सारे क्लेश होतील, पण प्रिया या घरची सून बनवण्यासाठी पूर्णाजी हट्ट धरून ठेवलेली असते आणि यासाठी घडलेली घटना सुद्धा कारणीभूत असते। पण या सगळ्यामध्ये प्रियाला पण हे लग्न मान्य नसतं, कारण तिला अर्जुन सोबत लग्न करायचं असतं। आता हे सगळं घडलेलं तांगड पूर्णाजीमुळे घडणार असतं आणि एक जबरदस्त घटना घडत या सगळ्याला न्याय मिळणार असतो। इकडे ज्या वेळेला पूर्णाजी सायलीची गुड न्यूज सांगायला रविराजांना आलेली असते, त्यावेळेला पूर्णाजीलाच एक भयंकर घटनेचा सामना करायला लागतो। ते म्हणजे रविराजांनी सांगितलेलं असतं की मी प्रियाचं लग्न विपुल सोबत ठरवतोय। पूर्णाजी आतून हादरते। तिला असं आत्तापर्यंत वाटत असतं की मी तन्वीला माझ्या घरची सून बनवून घेईन, काहीही करून सायलीला बाहेर काढेन। पण आत्ता अर्जुनचं प्रेम बघता तिच्या लक्षात येतं की अर्जुन कदापिही आपल्या ह्या सायलीला बाहेर काढणार नाही आणि तन्वीसोबत लग्न करणार नाही। त्यातच रविराजांनी मोठी अनाउन्समेंट केलेली असते की जो माझा मुलीवरती प्रेम करत नाही त्या मुलाला जावई म्हणून मी कदापि करून घेणार नाही। मला असा जावई पाहिजे जो माझ्या मुलीवरती प्रेम करेल, माझ्या मुलीसाठी जीव टाकेल, माझ्या इतकीच माझ्या मुलीची काळजी घेईल आणि असाच मला जावई सापडलेला आहे विपुल। माझ्या क्लायंटचा मुलगा आहे, खूप चांगला आहे पूर्णाई, आणि ज्या वेळेला लग्न ठरेल ना त्यावेळेला मी तुम्हाला नक्की बोलवेन। पूर्णाई हे ऐकून हादरलेली असते आणि आता काय करावं काय करू नये हे तिला कळतच नसतं। पण या सगळ्यामध्ये साथ द्यायला पूर्णाजीला आता नियती कारणीभूत ठरणार असते। पूर्णाजी म्हणते, रविराज तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार कराल का? पण रविराज आपल्या मतावरती ठाम असतात आणि ते आता लग्नासाठीच तयार असतात की विपुल सोबतच लग्न करायचं या गोष्टीवरती ठाम असतात। पूर्णाजी रिक्वेस्ट करत असते पण रविराज ऐकत नसतात, कारण पूर्णाजी रिक्वेस्ट करून काय उपयोग होता? अर्जुन तर तयार नाहीये आणि मुळात रविराजांचं मन लग्न झालेल्या अर्जुनचं लग्न मोडून तिच्याशी तन्वीचं लग्न लावायचं हे मानायला तयार नसतं। काहीही झालं तरी रविराज एक नीतिमत्त माणूस असतात, त्यामुळे त्यांना हे कदापि मान्य नसतं। पूर्णाजी हार मानायला तयार नसते। पूर्णाजी विचार करते, कल्पना तुला मी वचन दिलंय ग, काय करू? आणि पूर्णाजी विचार करते, मी एकदा तन्वी सोबत बोलते, तिला कदाचित हे लग्न मान्य नसेल तर काहीतरी काढता येईल। पूर्णाजीला सोल्युशन काय माहीत नसतं, पण तिला हे लग्न होऊ द्यायचं नाही एवढं मात्र माहिती असतं। तन्वीला आपल्याच घरची सून बनवायचं हे माहिती असतं। या सगळ्यामध्ये नियती सुद्धा पूर्णाजीची साथ देणार असते, पण रविराज या सगळ्याच्या विरोधात असतात। आता पूर्णाजी आणि रविराज या दोघांचं बोलणं प्रिया वरतून ऐकत असते आणि आता तन्वी ऐकते म्हटल्यावरती तिच्या डोक्यात काहीतरी येणारच की। पूर्णाजी आता प्रतिमाच्या फोटोकडे पाहते आणि मनाशी निश्चय करते, नाही काहीही झालं तरी मी माझ्या प्रतिमाला दिलेलं वचन पूर्ण करणार, पण कसं काय हे पूर्णाजीला माहिती नसतं। प्रिया विचार करते, नाही पूर्णाजीचा हा भावुक चेहरा मी पाहिलाय, आत्ताच्या आत्ता जाऊन पूर्णाजीला भेटते आणि मला विपुल सोबत लग्न करायचं नाही हे तिला कन्व्हिन्स करते। असं म्हणत प्रिया आपल्या जाळ्यात अडकणार असते। प्रिया आता पूर्णाजीला कन्व्हिन्स करण्यासाठी तिच्याकडे येते। तोपर्यंत पूर्णाजी प्रतापला सांगत असते, प्रताप मी रविराजांच्या घरी गेले होते रे, पण रविराजांच्या घरी गेले त्यावेळेला मला एक विचित्रच घटना ऐकायला मिळाली। रविराज आपल्या तन्वीचं लग्न त्या विपुल नावाच्या मुलाशी करतायत। मी प्रतिमाला दिलेल्या वचनाचं काय? प्रताप म्हणतो, पूर्णाई तुझ्या वचनाला काहीही अर्थ नाहीये आता, कारण तुझं वचन हे तुझ्या बाजूने खरं असलं तरी अर्जुन ते मानायला तयार नाहीये पूर्णाई, त्यामुळे तू काहीही केलंस तरी सुद्धा हे वचन पूर्ण होणं नाही। त्यामुळे पूर्णाई तू याच्यामध्ये पडू नकोस। तोपर्यंत इकडे आता कल्पना सांगत असते, पूर्णाई तुम्ही विचार करू नका, जर रविराज भाऊजींनी हा निर्णय घेतलाय तर तो निर्णय योग्यच असणार। पण पूर्णाजीच्या मनामध्ये एक शंका येते ज्या वेळेला कल्पना सांगत असते सायलीला, सायली बघ आता आपल्या अश्विनचं लग्न ठरलं ना की तुझी छोटी जाऊ पण येईल, तुझ्यासारखंच सगळं शिकव हा बाळा। लगेच पूर्णाजीच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते की जर आपण अश्विनची बायको म्हणून प्रियाला आणलं तर?
पण रविराज तयार होतील का या घरामध्ये तिला द्यायला? कारण या घरामध्ये त्यांना एकदा अपमान मिळालाय, मग ते कसे बरं तयार होतील? पूर्णाजी विचारच करत असते. इकडे आता कल्पना सांगत असते, अश्विन लवकरात लवकर लग्न कर बरं तू. तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी सगळ्यांच्या समोर आपली कल्पना मांडते आणि सांगते, मला असं वाटते की तन्वी आणि अश्विनचं लग्न लागावं. अर्जुन या सगळ्याच्या विरोधात असतो, कल्पना विरोधात असते. कल्पना म्हणते, पूर्णाई काय बोलताय तुम्ही? हे सगळं बरोबर नाहीये. आपण आधी अश्विनला विचारूया, कारण जसं आपण अर्जुनच्या मागे लागलो मग त्याला पळून जाऊन लग्न करावं लागलं, त्याचप्रमाणे जर आपण अश्विनच्या मागे लागलो तर. याच्यावरती अर्जुन म्हणतो, मला पण मम्माचं म्हणणं पटतंय, अश्विनशी बोलूया आणि मग काय ते ठरवूया. असं म्हणत अर्जुन सुद्धा या लग्नाला नकार देतो. पूर्णाजी विचार करते, हे कुणीही माझ्या बाजूने नाहीत, पण काहीतरी चमत्कार घडू दे देवा आणि काहीही करून अश्विनचं लग्न होऊ दे. आता मात्र सायली विचार करत असते, प्रिया ही खूप कपटी मुलगी आहे, तिला कसं काही या घरामध्ये आणून द्यायचं? याच्यावरती अस्मिता प्रियाला सांगत असते, पूर्णाजी इकडे बोलत होती की तुझं लग्न अश्विन सोबत करायचं. प्रिया म्हणते, नाही ग, अश्विन नाही, मला अर्जुन सोबतच लग्न करायचं आहे. अस्मिता म्हणते, अगं अशी काय वेड्यासारखी करतेस, या घरात एंट्री तर मिळव, मग बघू आपण काय करायचं ते. असं म्हणत अस्मिता तिला अजून वेगळाच प्लॅन सांगत असते. म्हणजे एकाशी प्रेम आहे, दुसऱ्याशी लग्न करून ये, मग तिसऱ्याचं लग्न मोडून चौथ्यांदा लग्न कर, असं काहीतरी विचित्र प्लॅनिंग चालू असतं. मग मात्र इकडे आता सायलीला हे सगळं पटत नसतं. सायली अश्विन सोबत बोलण्याचा निर्णय घेते की भाऊजी, तुमच्या मनात जे काही आहे ना ते तुम्ही स्पष्टपणे सांगा. असं म्हणत सायली आता अश्विनची भेट घेणार असते. अर्जुन पण भेट घेतो आणि अश्विन तुझ्या मनात काय हे सुद्धा विचारण्याचा प्रयत्न करणार असतो. पण तोपर्यंत इकडे खूप मोठी गडबड घडते. हे सगळं चालू असताना रविराजांनी विपुल सोबत साखरपुडा ठरवलेला असतो. पूर्णाजीला ही बातमी कळते आणि आता तिच्या पायाखालची जमीन सरकते. विपुल सोबतचं लग्न तिला मोडायचं असतं. मग आता प्रियाच्या मदतीने पूर्णाजीनेच प्लॅन केलेला असतो. प्रियानेच विपुलला साखरपुड्याच्या आदल्या रात्री फोन करून सांगितलेलं असतं की माझं एका दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे, त्यामुळे मला हा साखरपुडा मान्य नाहीये, तू साखरपुड्याच्या दिवशीच नकार दे. असं म्हणत विपुलला मोठ्या अडचणीत तिने टाकलेलं असतं. विपुल म्हणत असतो, हे बघ, तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तू कर ना. आता साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते आणि विपुलकडची माणसं यायला लागली असतात. प्रियाने नेमका त्याच वेळेला डाव साधलेला असतो. आता विपुलकडची माणसं येतात आणि आता नेमका हा साखरपुडा मोडला जातो. पूर्णाजीला हेच हवं असतं. ऐन वेळेला साखरपुडा मोडल्यावरती पूर्णाजी खूप मोठी अनाउन्समेंट करते. पूर्णाजी सांगते, हे बघा, मी तुम्हाला सांगते की आत्ताच्या आत्ता हा साखरपुडा मोडलाय ना, तर या क्षणाला मी ना तन्वीचा साखरपुडा जुळून आणणार, तिच्याशी लग्न करून आणणार आणि ते लग्न होणार अश्विन सोबत. अश्विनला मोठा धक्काच बसतो. अश्विन हक्काबक्का होतो आणि तिकडे पाहायला लागतो आणि म्हणतो, पूर्णाजी काय बोलतेस? पूर्णाजी म्हणते, तू माझ्या विरोधात आहेस का? मी जे सांगितलं तुला पटलं नाही का? आता अश्विनचं एका मुलीवरती प्रेम असतं, पण अश्विनचं ज्या मुलीवर प्रेम असतं तिला सुभेदारांची सून करून घ्यायला पूर्णाजी तयार होणार नाही हे पण त्याला माहिती असतं, कारण तिचा पूर्णपणे धर्मच वेगळा असतो. आता अश्विन मोठ्या अडचणीत सापडतो. तो पूर्णाजीला काही बोलू शकत नसतो. पूर्णाजी आता ब्लॅकमेल करायला लागते. आत्ताच्या आत्ता माझं म्हणणं ऐकतोयस की मी जाऊ, कारण माझ्या एका नातवंडाने मला तोंड खाली घालायला लावले. आत्ताच्या आत्ता तू तन्वीसोबत लग्नाला तयार हो. आता प्रियासाठी पण हे सगळं शॉकिंग असतं, कारण तिला अश्विनसोबत लग्नच करायचं नसतं. जरी अस्मिताने सांगितलं असलं तरी प्रिया या गोष्टीला तयार नसते. पण ऐत्या वेळेला पूर्णाजीने केलेला हा गौप्यस्फोट बघून प्रिया हादरते. आता प्रिया सुभेदारांची धाकटी सून. पूर्णाजीचा भयानक निर्णय, भयानक घटना घडत प्रिया अश्विनचे लग्न तर आता विषय जुळून आलाय. अश्विन या लग्नाला तयार होणार आणि कल्पना हे मान्य करणार का? आणि या दोघांचं लग्न जुळल्यावरती मालिका एक लीप घेत पुढे जाणार, हे मात्र पाहणं रंजक ठरणार.